Hello students. So आज आम्ही रिवाइज करूया लेसन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशा बरयता? ax plus by plus c equal to 0. करेक्ट. आता जर दोन इक्वेशन्स दिल्या, आता ते ग्राफार कशे रिप्रेझेंट करता आम्ही? अ लाईन. ओके. लाईन रिप्रेझेंट करता एक इक्वेशन. सो असे जर दोन इक्वेशन्स दिल्या जाल्यार एक तर आमच्याकडे तीन केसेस जाऊ शकता, राईट? आयदर दे आर इंटरसेक्टिंग, पॅरलल नाल्यार कोइन्सिडंट. कोइन्सिडंट म्हणजे हेजेरूच दुसरी लाईन येतली. ओके. सो हेजेर आमकां तीन कंडिशन्स मेळटा. दॅट इज if you have say दोन इक्वेशन आसा, a1x plus b1y plus c1 equal to 0 आणि दुसरे इक्वेशन a2x plus b2y plus c2 equal to 0. ओके. सो आयदर आमकां ते इंटरसेक्टिंग मेळो शकता और पॅरलल मेळो शकता. पॅरलल म्हणजे केन्ना ते इंटरसेक्ट जावचे नाल्यार कोइन्सिडंट. ओके. जेन्ना इंटरसेक्टिंग मेळटा, आता हे आमकां कशें कळटा? एक तर तुम्ही ग्राफ ड्रॉ करा. ओके. एक्स आणि वाय चे पॉइंट्स घालून आमकां थोडे पॉइंट्स मेळटा, तेजे वरसून आमी ग्राफ ड्रॉ करता. तितून आमकां कळटा की हितूरले खंयचे कंडिशन ते. सपोज आमकां ग्राफ ड्रॉ करपाचे ना आणि फास्ट कितें ते सॉल्युशन काडपाचे आसा. ओके. जाल्यार आमी रेशोज घेवपाचे, लायक a1 upon a2. आता इंटरसेक्टिंग असता तेन्ना सदांच a1 upon a2 is not equal to b1 upon b2 मेळटा. ओके. फॉर पॅरलल we get a1 upon a2 is equal to b1 upon b2 is not equal to c1 upon c2. Okay. आणि फॉर कोइन्सिडंट we get a1 upon a2 equal to b1 upon b2 equal to c1 upon c2. म्हणजे तीनोय हे रेशोज इक्वल मेळटा. ओके. सो आम्ही जर इक्वेशन्स दिला जाल्यार अशे आम्ही चेक करून बरोवंक शकता. आता हितून आमकां पळयतकूच कळटा की इंटरसेक्टिंगान एकूच सॉल्युशन आहा, दोगांचे एकूच सॉल्युशन मेळटले, राईट? सो हांगासर युनिक सॉल्युशन or exactly one solution. For parallel no solution. कित्याक ह्यो लाईनी मीटूच जायना, सो तेंच्या मदी कॉमन पॉइंटूच ना, सो नो सॉल्युशन. ओके. फॉर कोइन्सिडंट एकार एक आसा लाईन, म्हणजे हांगा खूबशे पॉइंट्स मेळटले आमकां जे कॉमन आसतले. सो हेका आमी घेता इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन. सो हेजेर क्वेश्चन्स येवं शकता, लायक आमकां के फाइंड आउट करपाचो आसता, राईट? ऑर आमकां फाइंड आउट करपाचें आसता की सॉल्युशन कितें एक्झॅक्टली, युनिक नो सॉल्युशन काय इन्फायनाइटली मेनी, ऑर इंटरसेक्टिंग पॅरलल काय इन्सिडंट, अशें आमकां विचारतात. ओके. सो हितून आनी एक गोष्ट आहा ती म्हणजे कन्सिस्टंट आणि इनकन्सिस्टंट. सो पेअर ऑफ लिनियर इक्वेशन जे इनकन्सिस्टंट असता दॅट इज नो सॉल्युशन. जर सॉल्युशनच ना जाल्यार ते इनकन्सिस्टंट जाता. सो इनडायरेक्टली ते अशे बी विचारू शकता. ओके. कन्सिस्टंट म्हणजे जेका सॉल्युशन मेळटा. युनिक सॉल्युशन आणि इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन कम्स अंडर कन्सिस्टंट सॉल्युशन. ओके. देन वी हॅव देर इज वन मोर थिंग. आणि एक असता की जितून ते डिपेंडंट consistent, a pair of linear equations which are equivalent has infinitely many. Such pair is called dependent pair of linear equations in two variables. Okay. आणि dependent pair of linear equations is always consistent. Dependent म्हणजे consistent.
ओके, सो हे एक तुम्ही नोट करून दवरा. डिपेंडंट म्हणून विचारले जाल्यार इट इज यू हॅव टू शो दॅट कन्सिस्टंट. इंडिपेंडंट म्हटल्यार आमी इनकन्सिस्टंट घालपाचे. नेक्स्ट आसा ते मेथड्स टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स. ओके, दोन इक्वेशन्स दिता and methods use जाता. फर्स्ट इज सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनान आमी एक इक्वेशन यूज करता ते इन टर्म्स ऑफ एक्स और वाय काडटा आणि ते काडून दुसऱ्या हितून घालता इक्वेशन. ओके, सो सबस्टिट्यूशन तुम्ही यूज करात, बट हे चडशे अशा हितून यूज जाता की जितून तुमचो अशे म्हणजे सिंगल व्हेरिएबल्स आसा, हांगासर काय कोएफिशियंट ना. ओके, तसल्या टायमार आमी सबस्टिट्यूशन्स यूज करू शकता. इजी पडटा सॉल्व करपाक. ओके, देन सेकंड इज एलिमिनेशन. एलिमिनेशनान आमी कोएफिशियंट्स इक्वल करता, आयदर एक्साचे नाल्यार वायचे. ओके, मागीर सायनी चेंज करून ते कट करतात. सो मोस्ट ऑफ द टाइम वी यूज एलिमिनेशन मेथड कारण ती खूप इजी असता. ओके, इवन तुमकां जर वर्ड प्रॉब्लेम्स येत जाल्यार आय विल सजेस्ट की तुम्ही एलिमिनेशन मेथडच यूज करा. मागीर नेक्स्ट आसा ती क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनान तुमकां मेथड याद दवरूंक जाय, दॅट इज x y 1. सो b1 b2 एक्साचो सोडपाचो a1 आणि a2. ओके, बाकीचे घेवपाचे c1 c2. मागीर हेका येतलो c1 c2 आणि a1 a2. मागीर हेका b1 b2. ओके, सो फर्स्ट हे मल्टिप्लाय जाता, मागीर हे मल्टिप्लाय जाता, मागीर हे. सो हे कशे दिसता, x अपॉन b1 c2 minus b2 c1 equal to y upon c1 a2 minus c2 a1 1 upon a1 b2 minus a2 b1. ओके, सो मागीर ते कंपेअर करप, आयदर x with this or y with this. सो आमकां सॉल्युशन मेळटा. नेक्स्ट मेथड आहा ती म्हणजे ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकल मेथडार एक तरी क्वेश्चन असतात. ओके, एक तर तुमकां दोन इक्वेशन्स दिता, तितून तुम्ही एक्स आणि वाय चे पॉइंट्स घालपाचे. सो तुमकां ती लाईन ड्रॉ करूंक जाय. ओके, इट कॅन बी एनीथिंग, कशें मेळो शकता. मागीर सपोज इंटरसेक्टिंग आसा जाल्यार तुमकां तो पॉइंट फायंड आउट करूंक जाय. ग्राफार जेन्ना तुम्ही ग्राफ पेपर यूज करून ड्रॉ करता तेन्ना तो खूप इजी पडटा फायंड आउट करपाक खंयचो पॉइंट हा. आणि एक याद दवरा की हांगा जे तुम्ही लेबलिंग करता म्हणजे हांगा जे तुम्ही पॉइंट्स घालता 1 2 3 4, सो सारखे डिस्टन्स घेया आनी दवरा. 1 सेंटीमीटर जाल्यार 1 सेंटीमीटरच. ओके, स्केल बरोवंक जाय. स्केल इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ द एक्सिस एक्स एंड वाय. ओके, मागीर जेन्ना तुम्ही ही लाईन ड्रॉ करता, ह्या लाईनीचे इक्वेशन तुम्ही हांगा बरोवंक जाय, जी लाईन आसा तेजे इक्वेशन. ओके, मागीर जेन्ना सॉल्युशन मेळटले, सपोज हे सॉल्युशन जाल्यार हांगासर बरोवंक जाय सॉल्युशन इज द पॉइंट एक्स कॉमा वाय कितें आहा तो घालपाचो, बरोवपाचे. आणि इंटरसेक्टिंग लाईन्स, इंटरसेक्टिंग म्हणजे युनिक सॉल्युशन, हे बी बरोवंक जाय. ओके, सो हे जर तुम्ही सारखे सिस्टमॅटिकली ड्रॉ करीत जाल्यार तुमकां हेजे आय थिंक एका 4 मार्क्स आसता. ओके, इजिली स्कोर करूं येता असो हो क्वेश्चन आसा.